नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमच्या आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ सर्वांना, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, कोणत्याही कामात यश प्राप्त करण्यासाठी, ते काम सफल बनवण्यासाठी एक अचूक उपाय आपण आज जाणून घेणार आहोत। ज्या दिवशी आपण आपले महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर जाल, तर आपण बाहेर पडण्यापूर्वी आपल्या आईवडिलांचे पाया पडावे। जर आईवडील ह्यात नसतील तर त्यांच्या फोटोचे स्मरण करून आपण त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद अवश्य घ्या। जर तेही शक्य नसेल तर आपण त्यांची आठवण काढून नामस्मरण करा, नतमस्तक व्हा। आपल्या ह्या कार्यात यश मिळण्याची प्रार्थना करा। मित्रांनो, आपले घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर थोडेसे मीठ आपण उजव्या हाताने अवश्य टाका। त्यानंतर आपण घरातून बाहेर पडा। एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर आपण घरात पुन्हा यायचं नाही। मित्रांनो, आपले कार्य यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी हा एक यशस्वी तोडगा आहे। सोबतच आपण आपल्याजवळ एक साबूत नारळ, त्याची आपण शेंडी काढलेली नाही असा एक नारळ आपण आपल्यासोबत घेऊन जा। आणि असा नारळ आपण सोबत घेऊन जाण्यापूर्वी आपण तो आदल्या दिवशी विकत आणू शकता। त्या नारळावरती आपल्या देवघरातील कुंकू आपण लावायचे आहे। जे लोक बाहेर गावी राहतात ते कोणतेही कुंकू त्यावर लावू शकतात। ह्यानंतर आपण हा नारळ आपल्या सोबत घेऊनच बाहेर पडायचे आहे। संपूर्ण काम होईपर्यंत हा नारळ आपण आपल्या सोबतच ठेवायचे आहे। कामात आपल्याला सफलता प्राप्त झाल्यानंतर हा कुंकू लावलेला नारळ आपण गणेश बाप्पांच्या मंदिरात नेऊन आपण दक्षिणेसहित चढवायचा आहे। अगदी 11 रुपयापासून अगदी तुमच्या इच्छेने कितीही दक्षिणा आपण ठेवू शकता। मित्रांनो, आपण आज 3 गोष्टी पाहिल्या। पहिली म्हणजे आपल्या आईवडिलांचे स्मरण, त्यानंतर मुठभर मीठ आणि प्रवेशद्वारावर टाका। जर आपले काम एकापेक्षा जास्त दिवसाचे आहे तर आपण दररोज काम होईपर्यंत आपण दररोज घराबाहेर पडताना उजव्या हाताने असे मीठ टाकावे। आणि त्यानंतर एक नारळ हा सातत्याने आपल्या सोबत ठेवावा। आपल्याला कामात यश अवश्य प्राप्त होईल। आणि यश प्राप्त झाल्यानंतर आपण हा नारळ आपण श्री गणेशाला अर्पण करा। जे यश आपल्याला प्राप्त करून दिले आहे त्याबद्दल आपण आभार माना। मित्रांनो, ही एक सवय आपण लावून घ्या। आपले जीवन सुखमय बनवण्यासाठी आपले जीवन सुखमय अवश्य बनेल। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत जाते, त्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या। चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद।